बडगुजर आणि बबनराव घोलप यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपला कोणताही विरोधक उरणार नाही। मात्र असं असलं तरी बबनराव घोलप असोत किंवा बडगुजर या दोघांच्याही पक्ष प्रवेशाला नाशिकमधल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र विरोध केला होता। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। निखिला बरोबर आहे। सुधाकर बडगुजर जे आहे ते भाजप कार्यालया बाहेर आता पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्या सोबत आज पक्ष प्रवेशासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांच्या वतीनं भाजप कार्यालयाच्या बाहेर आपल्याला होताना पाहायला मिळतंय। अखेर ज्या गेल्या काही दिवसापासून जी चर्चा त्यांच्या प्रवेशाची होती ते प्रवेशासाठी दाखल या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। तर सुधाकर बडगुजर थोड्याच वेळामध्ये भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत। बडगुजर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले। मोठं शक्ती प्रदर्शन करत ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। बडगुजर यांनी इथे आपली ताकद दाखवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। बडगुजर हे संजय राऊतांचे कट्टर समर्थक मानले जात होते, तर भाजपकडनं मात्र भाजपच्या काही नेत्यांनी बडगुजर यांच्या प्रवेशालाच विरोध केलेला होता। स्थानिक नेते आहेत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंना देखील याची माहिती नव्हती। रवींद्र चव्हाण यांनी देखील त्या संदर्भात आपल्याला माहिती नाही असं म्हटलं होतं आणि त्याच वेळेला सुधाकर बडगुजर मात्र आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले होते। तर आमचं ठरलंय भाजप प्रवेश होणार असं बडगुजर यांनी म्हटलेलं होतं आणि थोड्याच वेळामध्ये आता सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत आहे। आणि त्याच वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे हे देखील या ठिकाणी हजर असणार आहेत। भाजपच्या कार्यालयामध्ये आता बडगुजर आपल्या समर्थकांसह पोहोचलेत। माजी नगरसेवक बबनराव घोलप यांच्यासह सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। नाशिकमधून हजारो आपल्या कार्यकर्त्यांसह बडगुजर मुंबईमध्ये दाखल झाले। तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, बडगुजर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन भाजपच्या कार्यालयाबाहेर केलंय। तर थोड्याच वेळामध्ये आता बडगुजर भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत। काहीच कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे, मात्र बडगुजर स्वतः हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये दाखल झाले। तर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आधी बडगुजर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। कट्टर शिवसैनिक ते आता भाजपचा नेता अशी वाटचाल ही बडगुजर यांची। तर संजय राऊत यांचे कट्टर समर्थक होते बडगुजर, त्यानंतर ठाकरे गटामधून बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली। तर आज भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध डावलत भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांना प्रवेश दिला जातोय। बावनकुळे परदेशात असताना कॅसिनो खेळल्याचे कथित फोटोज आहेत ते सुद्धा बडगुजर यांनीच मीडियाच्या समोर आणले होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे यांना ज्यावेळेला अटक करण्यात आली महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये, तर त्याही वेळची तक्रार ही नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी केली होती। त्याचबरोबर बडगुजर यांचा सलीम कुत्ता सोबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता आणि त्यानंतर भाजप नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर टोकाची टीका देखील केली होती। तर बडगुजर यांच्या मुलानं एकावर गोळीबार देखील केलेला होता। त्यानंतर सुद्धा सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्यावर मोठी टीका केली होती। 17 गुन्हे दाखल असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही असं देखील आणि वरिष्ठांनी याचा विचार करावा असं सीमा हिरे यांनी म्हटलेलं होतं। आजही त्यांचा विरोध कायम आहे। त्यानंतर सुद्धा सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय। मोठे फ्लेक्स त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी करत सुधाकर बडगुजर आपल्या समर्थकांसह भाजप कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। त्यांच्यासोबत नाशिकमधले काही माजी नगरसेवक आहेत, तसंच बबनराव घोलप हे देखील भाजपमध्ये प्रवेश करतायत। भाजप कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बडगुजर थोड्याच वेळामध्ये आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत।
सुरुवातीपासूनच कट्टर शिवसैनिक असलेले सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेची बाजू नेहमीच लावून धरली होती। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून देखील सुधाकर बडगुजर यांना ऑफर देण्यात आली होती। मात्र बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेणं पसंत केलंय। त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये भाजपची ताकद नाशिकमध्ये नक्कीच वाढणार आहे। थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, निखिला बरोबर आहे, ज्या पद्धतीनं सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश जो आहे तो गेल्या काही दिवसापासून होईल अशी चर्चा जी आहे ती होती भाजपमध्ये, अखेर तो दिवस जो आहे तो समोर आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासून थोडासा संभ्रमाचं वातावरण जे आहे ते होतं, प्रवेश होईल की नाही हा संभ्रम जो आहे तो होता, परंतु अखेर तो वेळ जो आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा प्रवेश जो आहे तो थोड्याच वेळात या ठिकाणी प्रदेश कार्यालयामध्ये होणार आहे। दादा सरका इकडे थोडस सर, काय झालं थोड्याच वेळामध्ये आता बडगुजर भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत। भाजपच्या कार्यालयामध्ये आता बडगुजर आणि त्यांचे समर्थक पोहोचलेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर मुंबईमध्ये दाखल झाले। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद नाशिकमध्ये वाढणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, कुणाच्या उपस्थितीमध्ये बडगुजर यांचा हा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय? मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा त्यांनी इथे केलंय। कोण कोण नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत? आणखी काही पदाधिकारी आहेत का ठाकरे गटाचे जे त्यांच्यासोबत इथे प्रवेश करतायत? ज्या पद्धतीनं माहिती मिळते त्या माहितीनुसार सुधाकर बडगुजर, त्याचप्रमाणे काही माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येनं असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी हा प्रवेश जो आहे तो होणार आहे। मोठ्या प्रमाणात असंख्य कार्यकर्ते त्या भाजप कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हा प्रवेश जो आहे तो होणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्याचप्रमाणे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत ते स्वतः या प्रवेशासाठी येतील आणि हा प्रवेश जो आहे तो या ठिकाणी होईल। आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये कुठेतरी ताकद वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला जातोय। नाशिक महापालिका जिंकण्याच्या उद्दिष्टानं सुधाकर बडगुजर जे आहेत त्यांना भाजपमध्ये घेतलं जात आहे असं बोललं जातंय। कारण आपण जर पाहिलं तर सुधाकर बडगुजर यांची ताकद जी आहे ती सुद्धा नाशिकमध्ये चांगली आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो कुठेतरी होऊ शकतो आगामी महापालिका निवडणुकीमध्ये। त्यासाठी हा प्रवेश जो आहे तो घेतला जातोय। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच चर्चा जी होती की हा प्रवेश होईल की नाही, की यावरती प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जात होते। कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे त्यांनीही म्हटलं होतं की मला या प्रवेशाबाबत माहिती नाही। कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही म्हटलं होतं की या प्रवेशाबाबत मला माहिती नाही। परंतु गिरीश महाजन यांच्या पुढाकारानं हा प्रवेश जो आहे तो या ठिकाणी होतोय आणि साहजिकच नाशिकमध्ये एक ताकद वाढवण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने केला जातोय। नक्कीच विनायक, आणि आपण पाहतो की भाजप कार्यालयामध्ये आता सुधाकर बडगुजर आणि त्यांचे समर्थक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच आता बडगुजर यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय। थेट दृश्य आपण पाहतो ज्या ठिकाणी हा पक्ष प्रवेश होणार आहे, तर त्या ठिकाणची ही दृश्य। थोड्याच वेळामध्ये बडगुजर भाजपचा झेंडा हाती घेणार आहे। याआधी टोकाची टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केलेली आहे। त्यानंतर आता भाजपचा झेंडा हाती घेण्याआधी बडगुजर काय म्हणतात याकडे देखील लक्ष असेल। मात्र मोठं शक्ती प्रदर्शन करत बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करत आहे। याआधी कट्टर शिवसैनिक ते संजय राऊतांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले बडगुजर त्यानंतर अनेक वादामध्ये देखील अडकले होते। महापालिकेमध्ये आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप देखील त्यांच्यावर झाला। त्यानंतर सलीम कुत्ता सोबतचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। सुधाकर बडगुजर, बबन घोलप भाजप कार्यालयामध्ये आता दाखल झालेत आणि काही वेळातच त्यांचा पक्ष प्रवेश होतोय। नाशिकमधून निघाल्यावरच बडगुजर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। मोठा गाड्यांचा ताफा त्यांच्या सोबत होता। अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते मुंबईमध्ये दाखल झाले। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला नाशिकमध्ये कोणी विरोधक उरणार नाही। त्याचबरोबर भाजपची महापालिका निवडणुकांमध्ये ताकदही वाढणार आहे। सगळ्या महापालिका आपल्याला खिशात घालायचे आहेत
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं। त्यासाठी कामाला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। तर इथे आपण पाहतो की गिरीश महाजन देखील आहेत आणि सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये आणण्यासाठी गिरीश महाजन यांचीच मोठी भूमिका आहे असं देखील कळतं। तर गिरीश महाजन देखील या पक्ष प्रवेशासाठी या ठिकाणी दाखल आहेत। तर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची संपूर्ण जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावर असेल। पालकमंत्रीपद देखील देण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर वाद झाल्यानंतर तो मुद्दा थोडासा बाजूला पडला। तर गिरीश महाजन भाजपची ताकद नाशिकमध्ये वाढावी यासाठी प्रयत्न करतायत। तर बबनराव घोलप असोत किंवा मग बडगुजर यांना भाजपमध्ये आणण्यामध्ये गिरीश महाजन यांची देखील महत्त्वाची भूमिका असल्याचं कळतं। तर बडगुजर यांच्या या पक्ष प्रवेशाला आवर्जून गिरीश महाजन हे देखील उपस्थित आहेत आणि काही वेळातच आता हा पक्ष प्रवेश होतोय। चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे कार्यालय आपण इथे पाहतोय। तर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्येच बडगुजर आणि घोलप यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। मात्र आज सकाळी बावनकुळेंना या संदर्भात विचारलं असता मला माहिती नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशासंदर्भात भाजप नेत्यांमध्येच काही प्रश्नचिन्ह आहे का असं देखील संभ्रम आहे का असा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला होता। मात्र अखेर बडगुजर आणि घोलप या दोघांचाही पक्ष प्रवेश होतोय। भाजप कार्यालयामध्ये आता सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप हे दाखल झालेले आहेत। हे थेट दृश्य आपण इथे पाहतो आणि काही वेळातच हा पक्ष प्रवेश इथे होणार आहे। गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत। नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालेलं आहे। त्यामध्ये ठाकरे गटाचे किंवा मग शरद पवारांच्या गटाचे मोठे नेते मोठे चेहरे हे भाजपकडे आणण्यात येत आहे। तर काही वेळातच आता हा पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहे। स्थानिक नेत्यांचा विरोध डावलत सुधाकर बडगुजर आणि घोलप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय। तर आमदार सीमा हिरे मात्र या ठिकाणी उपस्थित नाहीत। गिरीश महाजन मात्र या ठिकाणी दिसत आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्येच हा पक्ष प्रवेश होणार आहे।